स्वर्गात त्याच्या बाजूला कोण बसेल? प्रभू मी बसणार आहे, प्रभू मी बसणार आहे. दोघं जण आले होते की याकोबा आणि योहान यांची आई आली होती आणि ती म्हणत होती की नाही प्रभू ह्या दोघांना बसव. आणि बाकीच्यांच्यात कुरकुर चालू झाली की त्या दोघांनाच कशासाठी? बाकीचे भांडून झाले. चर्चेस मध्ये पण अशाच बरेच लोक असतील असे की देवाजवळ येतील आणि म्हणतील प्रभू मी असं केलेलं नाही, प्रभू मी तसं केलं नाही. तुला रिवॉर्ड द्यायचं ना, प्रतिफल द्यायचं ना, त्या प्रतिफल तुझं कार्य पाहू दे, तुझी लिस्ट पाहू दे. तू कुठं कुठे गेला, कुणाला सुवार सांगितली, चर्च मध्ये काय केलं, जाऊन बसत होता का, काय करत होता, आराधना करत होता की नाही करत होता, ह्या सगळ्या गोष्टीची यादी माझ्याजवळ. ठीक आहे, हे प्रतिफल तुला. प्रेज लॉर्ड. प्रत्येक गोष्टीचं प्रतिफल आहे देवाजवळ. ज्या काही गोष्टी तुम्ही आज करताय त्या प्रत्येक, बायबल सांगतं जो कोणी मनुष्य व्यर्थ शब्द बोलेल त्या प्रत्येक शब्दाचं पण प्रतिफळ आहे. आता एवढं जर प्रतिफल देव देणार असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी लिहून ठेवणार नाही का देव? सगळं काही लिहून ठेवलेलं देव बापाने, आणि सगळं काही त्याचं प्रतिफल 100% मिळणार आहे. मग म्हणून तुम्हाला साठवायला सांगितलं. तिथं काय करा? संपत्ती साठवा. तिथं लिहून